हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर MUHS PhD ॲडमिशन जी एंट्रन्स टेस्ट होणार आहे तुमची, तर ते 25 मेला होणार आहे आणि ते एंट्रन्स टेस्टच्या थ्रू तुमचं ॲडमिशन होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपण सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि 930 पेक्षा जास्त सीट इथे अवेलेबल आहे ऑल फॅकल्टीसाठी. तर मी हे याच्यावरती फुल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन बघू शकतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर चला आपण वळूया ऑफिशियल ब्राउचरवरती. तर याचा फुल एक्झाम पॅटर्न काय आहे हे, त्याच्यानंतर मार्क किती, त्याच्यानंतर तुम्हाला कुठून क्वेश्चन विचारणार आहे, आपण सगळं बघूया. पॅटर्न अँड सिलेबस फॉर एंट्रन्स टेस्ट 2024-25. पॅटर्न काय असणार आहे याचा, तर 200 मार्काचा टोटल तुमचा एक्झाम असणार आहे. पेपर 1 100 मार्काला आणि पेपर 2 100 मार्काला. तर इथे बघू शकता तुम्ही जनरल ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन इच ऑफ 2 मार्क, म्हणजे 2 मार्काला एक क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे हे रिसर्च मेथोडॉलॉजीचे आणि जनरल ॲप्टिट्यूडचे असे 50 क्वेश्चन असतील तुमचे. 50 क्वेश्चन असतील आणि 2 मार्काला एक क्वेश्चन म्हटल्यावर 100 मार्क तुमचे होतात पेपर 1 साठी. आणि द पेपर इज कंपल्सरी अँड कॉमन फॉर ऑल कॅन्डिडेट, म्हणजे जे जे पण फॅकल्टी असेल, जसं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, मेडिकल, हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. पेपर 1 जे आहे ते सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे आणि पेपर 2 जे आहे ते सब्जेक्ट नॉलेज तुमचा इथे, जसं की माझं मॅनेजमेंट आहे, तर मला मॅनेजमेंट मधून 50 क्वेश्चन विचारले जातील 2 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या तुम्ही, 2 मार्कासाठी एक क्वेश्चन आहे, म्हणजे अ, एक क्वेश्चन आहे त्याचा लेवल थोडा हाय असणार आहे, म्हणजे थोडा अवघड प्रश्न विचारतील ते. आणि हे ऑफलाईन मोड मध्ये होणार आहे, म्हणजे पेन पेपर तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर द टेस्ट विल बी कन्सिस्ट 2 क्वेश्चन पेपर्स इच 60 मिनिट, म्हणजे 1 तासाचा टायमिंग असणार आहे एक पेपरला, 2 पेपरला 2 तास. ते 2 तासाचा तुमचा एक्झाम असणार आहे पूर्ण. त्याच्यानंतर द सिलेबस ऑफ पेपर 2 शॅल बी बेस्ड ऑन पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन इन द हेल्थ सायन्स कन्सर्न सब्जेक्ट अप्लाइड फॉर रिसर्च बाय कॅन्डिडेट. तर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुमचा जे स्पेशल सब्जेक्ट आहे, तर त्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुमचा जर रॉंग आला क्वेश्चन तर तिथे रॉंग निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुमचा जे मार्क आहे ते कटणार नाहीये तिथे. ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी, सगळे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. ऑप्शनला तुम्हाला तिथे जे क्वेश्चन आहे ते देणार नाहीये, सगळेच अटेम्प्ट करायचे. Pre-solution and photocopy facility paid not available and request for the same will not be accepted. म्हणजे तर ते मित्रांनो इथे फोटोकॉपी तुम्ही मागू शकत नाही. देअर विल बी नो ग्रेस मार्क फॉर एंट्रन्स टेस्ट. जेवढे मार्क आहे तुमचे तर तेवढेच तुम्हाला भेटणार आहे. इथे ग्रेस मार्किंग सिस्टम नाहीये. लँग्वेज ऑफ द एंट्रन्स एक्झामिनेशन शल बी इंग्लिश ओनली. इथे इंग्लिश मध्ये तुमचा फक्त जे पेपर आहे, आता बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी आणि इंग्लिश हे बोथ लँग्वेज असतात, बट इथे जे आहे फक्त इंग्लिश मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट हे दोन्ही पण जे आहे त्याची लँग्वेज इंग्लिश असणार आहे फक्त. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फ्रॉम पेट एक्झामिनेशन. जर तुमचा UGC नेट, CSIR नेट, आयुष नेट एक्झामिनेशन जर क्वालिफाईड असाल तुम्ही, तर इथे तुम्ही एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे एक्झाम पासून तुम्हाला सुटका आहे. एक्झाम डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यू होईल तुमचा आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे नोट दिलेली आहे, बघू शकतात. तिथे काय सांगितलंय त्यांनी, ऍप्लिकेशन फीस तुम्ही जर भरली तर इथे रिफंड होणार नाही, ते नॉन रिफंडेबल आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट. ते मेरिट लिस्ट कशी काढणार आहे, तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 50%, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 200 पैकी 100 मार्क पाहिजे. 100 मार्क तुम्हाला पाहिजे. फर्स्ट पार्टमध्ये 50 मार्क, फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला 50 मार्क आणि सेकंड पार्टमध्ये 50 मार्क पाहिजे. अशा प्रकारे तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया 50% आहे. म्हणजे दोन्हीमध्ये तुम्हाला 50-50 मार्क जर पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूला इन्व्हाईट होणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 45% असणार आहे. म्हणजे इथे 90 मार्क तुम्हाला पाडायचे आहे. जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 5% चा रिलॅक्सेशन असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारे हे क्वालिफाइंग क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे कसं होणार आहे ते पण. इंटरव्ह्यू तुमचा जे आहे 30% तुम्हाला 30 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होतो. त्यापैकी तुम्हाला केवढे मार्क पडतात तर त्यावरती ते कन्सिडर करतात पेपर तुमचे एंट्रन्स एक्झामचे आणि इंटरव्ह्यूचे. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट एक तयार करतात ते आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे सिलेक्शन होतो. तर अशा प्रकारे जनरली इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो तुमचा आणि त्याच्यानंतरच तुमचा सिलेक्शन होतो. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फॅकल्टी दिलेली आहे आणि सीट दिलेले आहे. तर सीट खूप सारे सीट आहे इथे. मेडिकल फॅकल्टीमध्ये हे बघू शकता तुम्ही. शॉर्टमध्ये बघून घेऊया. 176 सीट अवेलेबल आहे आणि कॅटेगरी वाईज त्यांनी डिवायडेशन पण केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर मेडिकल मेडिकल फॅकल्टीमध्ये बघू शकता तुम्ही खूप सारे सब्जेक्ट आहे इथे अवेलेबल. त्यानंतर इथे डेंटल फॅकल्टीमध्ये पण 249 सीट अवेलेबल आहे आणि सीट पण आणि फॅकल्टीचे सब्जेक्ट नेम पण तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर होमिओपॅथी फॅकल्टी यामध्ये 61 सीट आहे अवेलेबल. सीट आहे. त्यानंतर आयुर्वेद फॅकल्टीमध्ये त्यामध्ये पण बरेचसे सीट अवेलेबल आहे. इथे बघू शकता तुम्ही 370 सीट अवेलेबल आहे यामध्ये. त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी योगा आणि प्रिव्हेंटेज कार्डिओलॉजी यामध्ये 7 सीट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर अलाइल फॅकल्टीमध्ये 70 आहे. नर्सिंग हे बघू शकता तुम्ही कोणते फॅकल्टी आहे, कोणता सब्जेक्ट आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय केलेले आहे. तर सगळ्यांनी याची ऍप्लिकेशनची डेट जे आहे ते झालेली आहे आता आणि तुमचा एक्झाम होणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये. विद्यार्थी मित्रांनो इथे काही कॉलेजेस पण आहे. तर कॉलेजेसचे नेम दिलेले आहे रिसर्च सेंटरचे. तिथे पण सीट अवेलेबल आहे. इथे बघू शकता तुम्ही सीट अवेलेबल आहे सब्जेक्ट विथ इनटेक ऑर्गॅनॉन. त्याच्यानंतर HMM मौलाजात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम मायनॉरिटीचे आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे एंट्रन्स एक्झाम वगैरे जे आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे PhD एंट्रन्स टेस्ट लिस्ट ऑफ मायनॉरिटी अँड वुमन्स कॉलेज. हे वुमन्स कॉलेज आहे. हे बघू शकता तुम्ही मायनॉरिटीचे आणि वुमन्स कॉलेजचे हे इथे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता रिसर्च करण्यासाठी. अशा प्रकारे ही सगळी माहिती इथे दिलेली आहे आणि याचा फुल व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी फुल व्हिडिओ पण बघू शकतात त्याचा. तर 25 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे. तर त्यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन वरती रिसर्च मेथोडॉलॉजी जी आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड जी आहे, त्यावरती फुल सिलेबस लेक्चर्स आपण यावरती टाकलेले आहे. त्याच्यानंतर 100 मार्काचा तुमचा इथून पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहे. फुल सिलेबस लेक्चर थ्रू. त्याच्यानंतर 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सीरीज विथ डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. 1500 MCQ रिव्हिजन PDF आम्ही यामध्ये देणार आहे आणि तुमच्या समजण्यासाठी मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. याचा फीज 899 फीज आहे. नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. तिथून पण तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊ शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रिसर्च ॲप्टिट्यूड, जनरल ॲप्टिट्यूड आणि रिसर्च मेथोडॉलॉजी जी आहे त्यावरती फुल सिलेबस कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर सेकंड पार्टसाठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसताय इथे, ते नोट्स आणि MCQs तुम्हाला इथे भेटून जातील. फीज 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. आमचा 100% गॅरंटी असते. तुम्ही जर तसं चांगल्या प्रकारे स्टडी केलं तर तुम्हाला आउट ऑफ पण भेटू शकतात आणि तुम्ही जर स्टडी चांगल्या प्रकारे केला तर 90+ तुम्ही इथे जातात. हे स्कोर करणं खूप गरजेचं असतं कारण की एक जर सीट असेल तर ते 3 जणच बोलवतात तिथे इंटरव्ह्यूसाठी. त्यामधून तुमचं सिलेक्शन होतं. तर अशा प्रकारे MUHSचं जे सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अकॉर्डिंग आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. थँक यू. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक यू.